एक मोठी बातमी आपल्या हाती आली आणि ती बातमी म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमधली धुसफूस बाहेर आली आहे। मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएच्या नेमणुकींवरनं कॅबिनेटमध्ये चर्चा रंगली। कॅबिनेट बैठकीतून अधिकारी वर्गाला बाहेर ठेवून ही चर्चा करण्यात आली। ओएसडी आणि पीएच्या नेमणुकी का होत नाहीत याबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून सवाल विचारण्यात आला आणि त्यावर काही अधिकारी वारंवार हीच कामं करत आलेले आहेत, त्यांचे दलालांशी संबंध आहेत, मला अशा अधिकाऱ्यांची शिफारस केली तरी मी या अधिकाऱ्यांना ठेवणार नाही, हे सगळं आपल्यासाठीच गरजेचं आहे, तुमचं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणूनच मी ही बातमी आपण पाहतोय। पण या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपला प्रतिनिधी वैभव परब आहे। वैभव, काय बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतली? ही धुसफूस आताची नाही, गेल्या महिन्याभरापासूनची ही आतमधली शिवसेनेच्या मंत्र्यांमधली जी खतखत होती ती आज बाहेर आलेली आहे। आज सर्व अधिकाऱ्यांना सर्वप्रथम बाहेर काढण्यात आलं, कारण का ह्या चर्चेतून कुठलाही जर वादविवाद झाला असता तर ते अधिकाऱ्यांसमोर अशोभनीय झालं असतं। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना पहिलं बाहेर काढण्यात आलं आणि मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून हा सवाल विचारण्यात आला की 1-1.5 महिना झालेला आहे, आम्ही त्याच अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत जे गेले वर्षानुवर्ष आमच्या सोबत आहेत, मग अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अडचण काय येत आहे, का जाणून बुजून केलं जात आहे का, असे अनेक सवाल आहेत ते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आले। परंतु देवेंद्र फडणवीसांनी अतिशय शांतपणे यावर उत्तर दिलं की काही अधिकारी हे या डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये हीच कामं करत आलेली आहेत आणि त्यांचे संबंध अनेक दलालांशी जोडले गेलेले आहेत। मला दलाल मुक्त मंत्रालय करायचं आहे, सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे, त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर मला शंका आहे किंवा ज्यांचं चारित्र्य पडताळणीत ते वेगळ्या पद्धतीने सापडत असतील तर अशा अधिकाऱ्यांची कृपया माझ्याकडे कोणी शिफारस करू नका। हे आपल्या चांगल्या सरकारसाठीच मी हे बोलतो आहे। उद्या भविष्यात तुमच्याही विभागात अशा अडचणी येऊ शकतात अशा अधिकाऱ्यांमुळे, त्यामुळे समंजसाची भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या इतर मंत्र्यांना समजवण्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली। परंतु अद्याप या शिवसेनेच्या मंत्र्यांचं समाधान झालं नाहीये। 2014 पासून जे मंत्री किंवा जे अधिकारी सोबत काम करत आहेत, आजही शिवसेनेच्या मंत्र्यांचा तोच आग्रह आहे की आम्ही त्याच अधिकाऱ्यांसोबत विश्वास ठेवू शकतो जे आमच्या वर्षानुवर्ष काम करत आले। त्यामुळे आता त्याचा पुढचा अंक काय होतं हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे विजय सर, कारण का अधिकाऱ्यांच्या बदल्या जर दुसरीकडे झाल्या आणि दुसरे अधिकारी आले तर नक्कीच शिवसेनेच्या मंत्र्यांवर एक वेगळा दबाव तंत्र असू शकतो। अशा प्रकारची चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे विजय सर। आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत होता आपला प्रतिनिधी वैभव परब। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांमधली जी धुसफूस आहे ती बाहेर आली आणि त्यामुळं महायुतीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न पुन्हा एकदा राज्याला पडलेला आहे। वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। आणि आपल्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीतली धुसफूस ही शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मनातली जी बाहेर आली त्यातून कळलेलीच आहे, पण त्याशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे त्यातल्या आणखी 3 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की महायुतीत नेमकं काय सुरू आहे। म्हणजे पहिली गोष्ट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी। आता जर गेल्या 48 तासांचा रिकॅप केला ना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंचे सध्याचे 3 सर्वात विश्वासू नेते हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला त्यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले। तिकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी सर्वपक्षीय आमदारांना डिनरसाठी दिल्लीत निमंत्रित केलं। त्याच डिनर डिप्लोमसीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा दिल्ली गाठली आणि इतकंच नाही तर आज शरद पवारांच्या हस्ते अवघ्या काही मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सरहद संस्थेकडून देण्यात येणारा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। बरं, याशिवाय आणखी एक गोष्ट आहे तीही आपण पाहणार आहोत, पण त्याआधी महायुती संदर्भातली दुसरी मोठी गोष्ट ती म्हणजे पालकमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष। आता मंडळी, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष हा काही केल्यास संपत नाहीये। त्यामुळे महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी हा वाद दिल्ली दरबारी नेला। आता हा वाद सुटेल तेव्हा सुटेल, पण त्याआधीच
दोन्ही जिल्ह्यांच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठका लावल्या, पण त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शिंदेच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली की गेल नाही तेही आपण आज पाहणार आहोत। पण त्याआधी महायुतीतली तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये झालेला बदल। मंडळी, आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीआधी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महसूल मंत्र्यांचं आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश होता। त्यामुळे विद्यमान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता। पण एकनाथ शिंदेंकडे नियमांना पूरक असलेलं खातं नसल्यानं त्यांना समितीत स्थान नव्हतं। त्यामुळे राजकीय वर्तुळात कालपासून चर्चा होती की एकनाथ शिंदेंना त्या समितीतून वगळण्यात आलं। ती चर्चा शिगेला पोहोचली आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णयही झाला। यासह गेल्या महिन्याभरात झालेले छोटे मोठे संघर्ष पाहिले तर एक प्रश्न जनतेच्या मनात नक्कीच येतो आणि तोच प्रश्न आहे आपला आजचा झिरोवरचा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटर। पाहूयात आजचा प्रश्न काय। महायुती सरकारमध्ये सारं काही ऑल इज वेल आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, आता तिन्ही मुद्दे हे सविस्तरपणे पाहूया जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले। पहिला मुद्दा होता अर्थातच भेटीगाठींचा। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा इतिहास जर पाहिला तर एक गोष्ट कायम लक्षात येते की कितीही कट्टर राजकीय विरोधक असला किंवा कितीही राजकीय मतमतांतरं असली तरीही वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक संबंध मात्र कायम चांगले असतात। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे आत्ताच्या पिढीला ठाऊक असलेलं उदाहरण। दोघांमध्ये कट्टर वैचारिक विरोध होता, पण मैत्री त्याहूनही अधिक घट्ट होती। मंडळी, हा इतिहास सांगतोय कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींना हे वेगळं महत्त्व आलंय। काही नेत्यांच्या भेटीगाठींमुळं राजकीय मित्रपक्षांनाही एक संदेश देण्यात येतोय, तर काही भेटींमधून मोठा राजकीय अर्थही निघतोय। विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन घेतलेली भेट असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन गेलेली भेट असेल, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठींमुळे ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक आणि फडणवीसांच्या मित्रपक्षात असलेले एकनाथ शिंदे मात्र नाराज होऊ शकतात। पण एकनाथ शिंदेंनी त्याच वेळी आपलं नेटवर्किंग हे दिल्लीत स्ट्रॉंग करण्याच्या हालचाली वाढवलेल्या आहेत। त्याचं ताजं उदाहरण म्हणजे त्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदारांना डिनरसाठी निमंत्रित केले होते। त्यात मवियाचेही आमदार होते। अर्थात ठाकरे गटासह मवियाचे बहुतांश आमदार गेले नाहीत, पण ही कृती मोठा राजकीय संदेश देणारी ठरली। दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या वाढदिवशी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी रांगा लावल्या होत्या, पण त्याच वेळी शिंदेंच्या शिवसेनेचे उद्योग मंत्री हे चंद्रपूरला होते, तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत, आणि कार्यक्रम होता चंद्रपुरातील आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्याचा। मंडळी, गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये आज आणखी एक मोठी घडामोड अवघ्या तासाभरानंतर आहे, आणि तीही दिल्लीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं प्रतिष्ठेचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलाय, आणि तोही शरद पवारांच्या हस्ते। महाराष्ट्रात 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी घोषणा देऊन केलेल्या कार्याची दखल सरहद संस्थेनं हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना जाहीर करताना घेतली होती, आणि तोच आज त्यांना प्रदान करण्यात आला। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलं। पाहूयात ते काय म्हणाले। त्यांनी मला हा पुरस्कार दिला। त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत। शेवटी शिंदे सगळे आले। सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते। त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही। पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली
पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. मंडळी, सोहळा हा पुरस्काराचा होता, महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराचा होता. पण एकनाथ शिंदेनी तिथेही संधी साधली आणि पवारांचं कौतुक केलं. आता मंडळी, त्याचा कोणकोणता राजकीय अर्थ निघतो, काय संदेश जातो, हे सर्वसामान्य जनतेला नेमकं माहिती आहे. त्यामुळे त्यावर कमेंट न करता आजची दुसरी सर्वात मोठी घटना सांगतो, आणि ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक. खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर चर्चा त्या बैठकीतल्या जनहिताच्या निर्णयांची व्हायला हवी. पण आज तसं न होता चर्चा ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नव्या नियमांची झाली. इतके दिवस कसं होतं ना मंडळी, की आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महसूल मंत्र्यांचं, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री या नात्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या समितीत होते. पण त्याच नियमांनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मात्र त्या समितीत स्थान नव्हतं. त्यामुळे बातमी आली आणि चर्चा सुरू झाल्या की एकनाथ शिंदेना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आलंय. ही चर्चा शिंदेंच्या नाराजीपर्यंत पोहोचली आणि त्यावर पूर्णविराम लावण्यासाठी म्हणा किंवा महायुतीत एकजूट आहे असा संदेश जनतेसमोर देण्यासाठी म्हणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत वाईल्ड कार्ड एंट्री झाली. त्यासाठी समितीच्या नियमांमध्ये बदलही करण्यात आला. आता इतकी मोठी घडामोड झाल्यानंतर त्यावर विरोधक टीका करणारच, पण तसंच झालं आणि महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण घटनेवरून जोरदार टीका केली. पाहूयात ते काय म्हणतात. गावाला जायची धमकी दिली असेल हो. नाही पण आधी ते नव्हते, म्हणजे म्हणूनच मी सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तो घेतलं असेल परत. पण आधी डावललं ना, हे सत्य पण गोष्ट आहे ना. त्यांना मला वाटतं की आपत्ती म्हणून त्यांना बाजूला ठेवतो. किती अपमान करायचा. आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते, एकनाथ शिंदेचं नाव बाजूला काढलं जातं, समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं. माझी मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही, ठीक आहे. पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी उपमुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांना घेतलं ना. पुण्यावर प्रेम वाढत चाललं आहे, ठाण्यावरचं प्रेम आटत चाललेलं आहे, त्याचा तो परिणाम आहे. तर ते काय करायचं, सरकार कसं चालवायचं, आता सध्या आम्ही फार लवकर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. मंडळी, आपत्ती व्यवस्थापन ते पालकमंत्रीपद यासह अनेक मुद्द्यांवरून महायुतीत सुरू असलेली धुसफूस आपण पाहिली आणि त्यावर विरोधकांचं मत अधिक महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. तिथे आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि या विषयावर त्यांना बोलतं करूया, त्यांचं मत जाणून घेऊया. सुषमाजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या या 0 ओव्हरमधल्या खास संवादाच्या कार्यक्रमामध्ये. सुषमाजी, आम्ही तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा पत्रकार म्हणून या घटनांकडे पाहतोय. आपण कसा काय अर्थ लावता या सगळ्या गोष्टींचा, की महायुतीत नेमकं काय चाललंय? शिंदे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत नसतात, अचानक शिंदेंची वाईल्ड कार्ड एंट्री होते, तिकडे पालकमंत्री पदावरून जी धुसफूस सुरू आहे ती अजूनही कायम आहे. महायुतीत नेमकं काय चाललंय, प्रश्न पडतो की नाही आपल्याला? मला महायुतीचं जर आत्ता जे चाललंय त्याचं जर वर्णन करायचं म्हटलं ना, तर एखादा प्रेमविवाह असतो, फार सगळ्या लोकांचा विरोध असतो, मग दोघे मुलगा मुलगी पळून जातात, अनेक दिवस अज्ञातवासात राहतात, पळून जाऊन लग्न करतात, मग पुन्हा त्यांचा नवा नवा संसार सुरू होतो, हनीमून वगैरे सगळा गोडी गोडीचा पिरियड संपून जातो आणि मग एकमेकांची उणीधुणी काढायला सुरुवात होतात. आता ती उणीधुणी काढायला अगदी महायुतीचा सुद्धा हनीमूनचा पिरियड संपलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी, शिंदे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना
एकमेकांवर जी प्रचंड स्तुतीसुमनं उधळलेली होती, एकमेकांच्या प्रियराधना केलेल्या होत्या, त्या आता सगळ्या हळूहळू निस्तेज होत चाललेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने महायुतीमध्ये शिंदेची पिछेहाट करण्याचा प्रयत्न चालू आहे, मग ते प्रताप सरनाईकांनी घेतलेला 1310 बसेस खरेदीचा निर्णय, त्या निर्णयाला भाजपाकडून स्थगिती देणं असेल, पालकमंत्री पदाचं वाटप असेल, गृहमंत्री पद, सहकार खातं, अर्थमंत्री अशी महत्वाची खाती शिंदे गटाला न देण्यावरती भाजपाचा अतिशय निग्रही बाणा असेल, किंवा ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी स्वतःचा पालघर जिल्हा सोडून ठाणेमध्येच जनता दरबार घेण्याची त्यांची घोषणा असेल, आणि आता तर जे तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री हा शब्द वापरताय तो शब्दच इतका झोंबणारा आहे की म्हणजे शिंदेना का बरं, म्हणजे जे शिंदे तुम्हाला अगदी, ज्या शिंदेना रात्री अपरात्री उठून देवेंद्रजी भेटायला जात होते, ज्याच्यावरती स्वतः वहिनी बोललेल्या होत्या, अमृता वहिनी, आणि त्या शिंदेना आता इतका विसर का पडतोय देवेंद्रजींना, हे खरंच फार अजब आहे. आज ज्या पद्धतीने ऑनलाईन पालकमंत्रीच्या बैठकीमध्ये, अजितदादांच्या बैठकीला शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांनी दांडी मारली, हे सगळं चित्र बघता महायुतीतला पिरियड संपलेला आहे. आणि खरं तर आहे व्हॅलेंटाईन तारीख सुषमाजी, आपल्याबरोबरचा हॅलो. आपल्याशी संपर्क नीट होत नाही. आपल्याला माझा आवाज येतोय? अगदी मला आपला पूर्ण आवाज येतोय. आज आपली खरं तर राजकीय प्रतिभा म्हणण्यापेक्षा आज आपली साहित्यिक प्रतिभेला आपल्या आज खूप बहर आलेला दिसतोय, ज्या पद्धतीने आपण मांडलं. पण जेव्हा ही प्रेम सुरू झालं दोन माणसांचं, त्या दोन माणसांच्या प्रेमात, म्हणूनच तुमच्याच उत्तराला आधार घेऊन मी म्हणतोय की त्या दोन माणसात तिसरा आला. अजित पवारांच्या एंट्रीनंतर शिंदे आणि फडणवीस यांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा पडतोय की ते राष्ट्रवादीला सांभाळायचं का शिंदेच्या शिवसेनेला सांभाळायचं, असं काहीसं होतंय का फडणवीसांचं? नाही, हे बघा, दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा असा जो एक चित्रपट आला होता, तसं काहीसं झालंय का? तर निश्चित तसं झालंय. ज्या पद्धतीने म्हणजे कदाचित भाजपाला ही अपेक्षित नसेल की शिंदे आपल्याला इतके जड जाऊ शकतात. गेल्या किंबहुना आता सुद्धा शिंदे ज्या पद्धतीने अमित शहांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावतात आणि सुषमाजी, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय कारण काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याशी संपर्क होत नाही. आम्ही आपल्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. आपण वळूया पुढच्या बातमीकडे. म्हणजे थोडक्यात काय तर आजच्या एका निर्णयानं मोठा संघर्ष टळला असंच आपण म्हणू शकतो. पण एक संघर्ष तर गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे आणि तो आजही कायम आहे, आणि तो म्हणजे पालकमंत्रीपदाचा. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक घेतली. आता याच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून दादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, हे आम्ही काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. तोच संघर्ष आजही दिसला. जिथं अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीला मंत्री अदिती तटकरे यांची प्रत्यक्ष आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती, तिथं मात्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांसह आमदारांनीही दांडी मारली. त्यामुळे शिंदे गटानं या बैठकीला अनुपस्थित राहून थेट पालकमंत्रीपदावरून नाराजीचा सूर असल्याचा संदेश दिलाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर थेट उत्तर दिलं. आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती, रायगड जिल्हा नियोजनाची बैठक होती आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वादही लवकरच सुटेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली.
पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल. ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात. त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ. अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं. आमच्या इतर 4 आमदारांना बोलवलेलं नव्हतं. फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो. आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकी संदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही. कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होता. मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? मग ते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते का, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पालकमंत्रीपदाच्या वादावरून एकनाथ शिंदेंना टोला हाणला. अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी? तुमच्याच सरकारने नेमलं ना, की आम्ही नेमून दिलं त्यांना. पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत. ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. म्हणजे काही तांत्रिक कारणामुळं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबतचा आपला संपर्क तुटला होता, पण तो संपर्क पुन्हा आपण जोडला आहे आणि त्या आपल्यासोबत पुन्हा गेस्ट सेंटरला आहेत. सुषमाजी, मगाशी तुम्ही उत्तर देत होतात की दोघांमध्ये तिसरा आल्यानं मिठाचा खडा पडलाय का? ते उत्तर सुरू करा. होय, मी तेच सांगत होते की दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा चित्रपटासारखी गोष्ट नक्की झालेली आहे. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदेंनी जो डॉमिनन्स दाखवलेला होता तो डॉमिनन्स कदाचित देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नव्हता. दुसरं असं की फेब्रुवारी 2023 ची जर घटना आपल्याला आठवत असेल तर या वेळेला शिंदेंच्या सभेला ठरवून देवेंद्रजींनी मारलेली दांडी आणि त्यावर किरण पावसकरांनी दिलेली प्रतिक्रिया की जाणीवपूर्वक आमची सभा फ्लॉप झाली. पण ती सभा फ्लॉप करण्यामागे देवेंद्रजींचा मोठा हेतू होता. कारण अमित शहांना असं वाटतं की एकनाथ शिंदेच्या पाठीमागे मराठी मतं आहेत आणि मुंबई महापालिकेला ती गरजेची. तर एकनाथ शिंदेच्या पाठीमागे कुणी नाहीये हे देवेंद्रजींकडून वारंवार दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि नेमकी अमित शहा आणि एकनाथ शिंदेची जवळीक ही देवेंद्रजींनाही पटत नाहीये. आता ज्या पद्धतीने सगळीकडून ही कोंडी केली जाते त्याला महत्वाचं कारण अजितदादांची एंट्री नक्की आहे. कारण अजितदादांच्या एंट्रीमुळे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर एकदम झिरोवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे हे निश्चितच सहज शक्य आहे. सुषमाजी, खरं तर माझ्या मनात 2 प्रश्न आहेत अजून. आणि त्यातला पहिला म्हणजे 2014 सालच्या युती सरकारमध्ये आपल्याला आठवत असेल तेव्हाही एकसंध शिवसेना होती आणि त्या एकसंध शिवसेनेची हीच नाराजी होती की आम्हाला काम करू दिलं जात नाही. आत्ताही दुसरी शिवसेना जी झाली आहे शिंदेंच्या नेतृत्वाखाली तेही तेच म्हणतायत. आणि तेव्हाची शिवसेनेचे जे मंत्री होते ते सगळे आपल्या खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. आत्ताही शिंदेना डिवचण्यासाठी असं काही केलं जात आहे का? तुम्ही तर म्हणालात की शिंदेंचा डॉमिनन्स फडणवीसांना दिसून आला. अगदी, म्हणजे तुम्ही 2014ची आठवण करून दिली. विशेष म्हणजे तेव्हा कंटाळून भर सभेमध्ये सगळ्या मीडियाच्या देखत एकनाथ शिंदेंनीच स्वतःचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे आणून दिलेला होता. आणि त्याच एकनाथ शिंदेंनी पुन्हा भाजपावरती विश्वास ठेवणं आणि भाजपाच्या सोबत घरोबा करण्याचा प्रयत्न करणं. परंतु आता ज्या पद्धतीने प्रत्येक म्हणजे नाक्यावर जी त्यांची आता अडवणूक चालू आहे, जसं मी म्हटलं की पालकमंत्री पदाचा वाद असेल, गणेश नाईकांनी ठाण्यामध्येच जनता दरबार घेण्याची घोषणा असेल, आता आपत्ती निवारण समितीवरची त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री असेल किंवा प्रताप सरनाईकांच्या बसेस खरेदीच्या निर्णयाला दिलेली स्थगिती असेल, हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो त्यांचा डॉमिनन्स ॲटिट्यूड दाखवला होता
त्याला चक्रवाढ व्याजासकट देवेंद्रजी त्याची परतफेड करत आहेत. आणि देवेंद्रजींना तशीही आता काही शिंदेची गरज उरलेली नाहीये, कारण अजितदादा फार समंजस आणि खऱ्या अर्थानं आता ज्याला तेल लावलेला पैलवान म्हणता येईल अशा पद्धतीने अजितदादा आता मैदानात उतरलेले आहेत. ते फुल प्लेज खेळतायत आणि अजितदादाच्या गटाला जो एक प्रिहँड देण्याचा प्रयत्न, एकीकडे महेंद्र दळवी असतील, थोरवे असतील किंवा गोगावले असतील, सगळ्यांनी मिळून ताकद लावली की रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच पाहिजे. परंतु तरी सुद्धा 4-4, 5-5 मंत्र्यांनी ताकद, आमदारांनी ताकद लावून सुद्धा सुषमाजी दुसरा प्रश्न विचारतोच, एवढं तुम्ही बोलताय तर पुढचा प्रश्न विचारतोच, अगदी थोडक्यात उत्तर द्या. या सगळ्या नाराजी नाट्याचा महायुतीवर नजीकच्या काळात परिणाम पाहायला मिळू शकतो? अगदी थोडक्यात उत्तर द्या, आपल्याला कमी वेळ. मला वाटतं की निश्चितपणे तो परिणाम दिसू शकतो, कारण महापालिकेमध्ये एकमेकांना ताकद दाखवण्याचा आणि एकमेकांवर शहकक्षाचं राजकारण करण्याचा प्रयत्न नक्की होऊ शकतो. अर्थात देवेंद्रजी त्या सगळ्यांना कसं हाताळतात हा अजून त्यांच्या कौशल्याला पुन्हा नव्याने बघण्याचा आपल्याला योग येतो का तेही बघायला पाहिजे आणि नक्की याचा परिणाम होईल. धन्यवाद. कारण शिंदे आणि दादा या दोन लोकांना एकत्रित राहणं हे तसं कठीणच आहे. धन्यवाद सुषमाजी, या एबीपी माझाच्या 0 ओव्हर मधल्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल. मंडळी, आता पाहूयात 0 ओव्हरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतोय त्याकडे. त्यासाठी जाऊयात आपण पोल सेंटरला. आपण पाहतोय आपला प्रश्न आधी काय पाहूया. महायुती सरकारमध्ये सारं काही ऑल इज वेल आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय दिले होते. युट्यूबवर एकूण मतं आली 12,000. होय म्हणतायत 33% प्रेक्षक आणि 67% म्हणतायत नाही, ऑल इज वेल नाही. एक्स वरचा कौल आपण पाहतोय. एक्स वर ऑल इज वेल आहे असं वाटतं म्हणतायत 72% प्रेक्षक, 28% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल सांगतोय 66% म्हणतायत होय, 34% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल काय सांगतोय आपण पाहूया. फेसबुकवरचा कौल सांगतोय 38% प्रेक्षक म्हणतायत होय, ऑल इज वेल आहे, पण 62% प्रेक्षक म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.